हत्या प्रकरणात ज्यांचा सहभाग त्यांच्यावर कारवाई होणार असं फडणवीसांनी म्हटलंय। प्रत्येक दोषींवर कारवाई करणारच फडणवीसांनी हे आश्वासन दिलंय। तर कुणालाही आम्ही सोडणार नाही असं देखील फडणवीस म्हणालेत। च्या प्रकरणामध्ये कोणालाही आम्ही सोडणार नाही। ज्याचा संबंध आढळेल, ज्या प्रकरणात आढळेल त्या प्रत्येकावर या ठिकाणी कारवाई करण्यात येईल। अतिशय कडक कारवाई करण्यात येईल। गुंडांचं राज्य आम्ही चालू देणार नाही। आज त्यांना त्या ठिकाणी शरणागती पत्करावी लागली आहे। आता हत्येतले जे आरोपी फरार आहे त्यांना पकडण्याकरता देखील वेगवेगळ्या टीम्स या पूर्णपणे कामी लागलेल्या आहेत। कोणचा गुन्हा दाखल होईल, कसा होईल हे सगळं पोलीस सांगतील। हे पोलिसांचं काम आहे। जे पुरावे आहेत त्याच्या आधारावर कोणाला सोडणार नाही हे मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। त्यामुळे या संदर्भात वेळोवेळी पोलीस निर्णय करतील, पोलीस ब्रीफिंग करतील। जाणीवपूर्वक ही केस CIDला देण्यात आलेली आहे। त्यांना पूर्ण स्वायत्तता देण्यात आलेली आहे। कोणाचाही त्यांच्यावर दबाव चालवून घेतला जाणार नाही, कुठलाही दबाव राहणार नाही।